आता कधी पुन्हा प्रश्न विचारा, म्हणजे तुमच्या माध्यमातून समजली तर बरं होईल. पण तुम्ही विचारू शकता ना. याच मुद्द्यावर प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लोकसभेच्या वेळेला तुम्हाला दिल्लीत जायचं नव्हतं, पण नंतर तुम्ही म्हणायला लागलात पक्ष देईल ती जबाबदारी. आता जर पक्षानं पुढील महिन्यात तुम्हाला नवीन जी बांधणी होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष नवीन येतील, त्यावेळेला जर तुम्हाला महासचिव पदाची जबाबदारी दिली तर तुम्ही जाणार तुम्ही? ऐका ना, मी लोकसभेत जाऊ इच्छित नव्हतो. याचं कारण साधं होतं की त्या दिल्लीमध्ये खूप हवेचं प्रदूषण आहे म्हणून नव्हतं. मला महाराष्ट्रामध्ये माझ्या मनातही काही कल्पना होत्या, मला त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं. मला एक गोष्ट या सर्व सांस्कृतिक मंत्री असताना लक्षात आलं की किती मोठा वारसा दिला आहे. आणि मला एका गोष्टीची जाणीव होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मी जगात पोचवावा, जगातील प्रत्येक देशात पोचवावा, देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोचवावा, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोचवावा, तालुक्यातील प्रत्येक गावात पोचवावा, गावातील प्रत्येक घरात पोचवावा, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवावा. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मॅन इज अ सोशल ॲनिमल. इथून आपली जी पिढी आहे ती मॅन इज अ सेल्फिश ॲनिमलमध्ये एवढ्या वेगाने गेली आहे की मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार. आणि या सर्व एकूण झालेल्या बदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आपल्याला खरा विचार शिकवू शकतो. आणि यासाठी एक मनात भाव होता की अजून काही मी 50 गोष्टी लिहून ठेवल्या होत्या की या मग करता आल्या तर जास्त उत्तम होईल. आणि म्हणून तेव्हा इच्छा नव्हती, एवढाच तो भाग होता. आता संघटनेत जी जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण करतो. आता फक्त प्रश्न राहिला की तुमच्या मनात का भाव आहे तो होईल का, तर मला हे वाटत नाही. बरं, पण भाऊ हे सांगा की तुम्ही गुपचूप मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत होतात का? मी कधी आयुष्यात बघितली नाही, ना ओपन बघितली ना गुपचूप बघितली. कारण मी स्वप्न कधीच बघत नाही, कारण दिवसभर इतकं चांगलं काम करतो की रात्री 1 मिनिटात झोपतो. आणि इतक्या वर्षामध्ये मला कधी स्वप्नही पडत नाही, त्यामुळे स्वप्न पडण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे माहिती नव्हतं का मग की तुम्हाला अशी काही स्वप्न पडत नाही आहेत, तुम्ही काही मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाही आहात? नाही, हे माझ्या स्वप्नात प्रश्न आहे. आता इतरांच्या स्वप्नात जर हे आलं असेल तर मला माहित नाही, पण मी स्वप्न कधीच बघत नाही. आणि मी इतक्या वर्षात तुम्हाला तशी कृती किंवा माझ्या वागणुकीतून तसं दिसलं असं मला एक प्रसंग दाखवा. तो 2.5 वर्षाचा आता मंत्रिपदासाठीचा फॉर्म्युला आहे. तीनही पक्षाचे जे मोठे नेते त्यांनी सांगितलंय, तर त्याचं काही तुम्हाला आता आश्वासन वगैरे की थांबा 2.5 वर्ष थांबायचंय, पूर्ण 5 वर्ष नाही, असं काही? असे आश्वासनं देणे इतका मी छोटा तर नक्कीच नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण एक म्हणजे जेव्हा आपण बाहेर आहोत आणि मंत्रिमंडळ बनतं आहे, तर त्यावेळेला म्हणजे तुमच्या मनामध्ये आता ह्या सगळ्या आत्ता तुम्ही तुमच्या भाव व्यक्त केलेत, पण त्याही पलीकडं की आपण एवढं केलंय आणि आपण असणारच पासून आपण नाही आहोत पर्यंतचा हा जो प्रवास आहे, आणि जेव्हा नाही आहोत हे वास्तव स्वीकारायची वेळ आली तेव्हा तुमच्या मनामध्ये काय विचार आले? तुम्हाला नव्या मंत्र्यांकडे बघून, मंत्रिमंडळाकडे बघून काय वाटलं? नाही, हा चांगला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मी मंत्रिमंडळात असेन असा भाव निर्माण होण्याचं साधं कारण होतं.